एका जंगलात एक कावळा आणि एक चिमणी राहत होते. कावळा खूप आळशी होता, पण चिमणी मात्र अतिशय कष्टाळू होती. एकदा चिमणी कावळ्याला म्हणाली, कावळा दादा, चला आपण शेतात काम करूया आणि धान्याची पेरणी करूया. म्हणजे पावसाळ्यात आपल्याला अन्नाची कमतरता भासणार नाही. पण आळशी कावळ्याने हसून टाळले आणि म्हणाला, तू चल ग चिमणे, मी येतो. गरम गरम पोळी खातो, विहिरीचं पाणी पितो. चिमणी एकटीच शेतात गेली. तिने दिवसभर खूप कष्ट केले, शेत नांगरले आणि दाणे पेरले. काही दिवसांत शेतात छान हिरवेगार धान्य डोलू लागले. चिमणीने आपले धान्य गोळा केले आणि आपल्या घरात सुरक्षित ठेवून दिले. लवकरच पावसाळा सुरू झाला. मुसळधार पाऊस पडू लागला. आळशी कावळ्याने काहीच काम केले नव्हते, त्यामुळे त्याच्याकडे खाण्यासाठी एक दाणाही नव्हता. तो भुकेने व्याकुळ झाला. शेवटी तो चिमणीच्या दारात गेला आणि म्हणाला, चिमणे, मला खूप भूक लागली आहे, मला थोडे धान्य दे ना. दयाळू चिमणीने कावळ्याला पोटभर धान्य खायला दिले. कावळ्याला आपल्या आळसाची खूप लाज वाटली. त्याने चिमणीची माफी मागितली आणि ठरवले की इथून पुढे तो कधीही आळस करणार नाही आणि नेहमी मेहनत करेल.